हाय ताईंनो, सगळ्यांना माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहात माझ्या ताई? आय होप तुम्ही सगळ्या चांगल्याच असतील. आजचा विषय असा आहे की बऱ्याचशा ताईंना ना माहितीच नसतं की आपण स्किनमध्ये काय काय करू शकतो. जसं आता समजा ताई मला स्किन माझी क्लिअर करायची आहे, ठीक आहे. माझ्या स्किनवर खूप सारे प्रॉब्लेम आहेत, पण माझ्याकडे पैसे नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमचे प्रोडक्ट नाही घेऊ शकत, पण तुमची व्हिडिओ छान वाटतात असे मला मेसेज येतात. ताई तुम्ही छान माहिती देता, खूप युजफुल तुमची माहिती आहे. तर ताईंनो, जर तुम्हाला घरच्या घरातच स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, सर्वात प्रथम ना तुम्ही तुमच्या फेसवर जे काही अप्लाय करतात त्याच्यामध्ये काही असू द्या, फाउंडेशन असू द्या किंवा डेली रुटीनमध्ये जर तुम्ही तुमच्या फेसवर फाउंडेशन लावत असाल तर सर्वात प्रथम तुम्ही ते बंद करा, ठीक आहे. रोज डेली रुटीन आणि डेली यूज एव्हरी डे जर तुम्ही विचार करत असाल की माझ्या स्किनवर मी फाउंडेशन लावून स्किन चांगली दाखवणार आणि माझी रुटीन मी चालवत राहणार, तर ताईंनो त्याच्याने तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होणार. स्किन तुमची पूर्ण डलनेस होणार, स्किन तुमची लूज होती जाणार. आणि दुसरी गोष्ट, फाउंडेशन लावल्यामुळे आपल्या स्किनमध्ये इतके सारे प्रॉब्लेम होतात का तर फाउंडेशनमध्ये केमिकल्स वगैरे खूप सारे काही अवयव असतात, ज्याच्याने असे काही पारे असतात ज्याच्याने आपल्या स्किनला खूप सारे प्रॉब्लेम होतात, आपल्याला आजार होतात, खूप सारं काही काही होत असतं, ठीक आहे. तर तुम्ही डेली यूजसाठी जर तुम्हाला असं माझं मत आहे, बाकी तुमची मर्जी, पण जर तुम्ही मला विचाराल की ताई डेली रुटीनसाठी मग आम्ही काय करायला पाहिजे, ठीक आहे. मी जॉबवर जाते किंवा मी प्रोफेशनल कुठेतरी माझं बेसिक एक काहीतरी आहे, मला तिथे व्यवस्थित राहावं लागते, टॉप टिप राहावं लागते, तर ठीक आहे ना. तरीसुद्धा तुम्ही नेहमी फाउंडेशन वापरू नका, ठीक आहे. दुसरी गोष्ट, डेली रुटीनमध्ये तुम्ही चांगली सनस्क्रीम वापरा, मॉइश्चरायझर वापरा आणि एखादी कुठली चांगली बेस्ट क्रीम असेल ती क्रीम लावली तरी चालेल. पण नेहमी तुम्ही जर फाउंडेशन लावत असाल ना माझ्या ताईनं, खूप मोठा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही फेसवर फाउंडेशन तर लावता बरोबर, पूर्ण दिवस फाउंडेशन लावून फिरता आणि रात्री आल्यावर तुम्ही थकलेला असाल किंवा कुठल्याही कारणास्तव तुम्ही फेससुद्धा तुमचा धुवत नसाल किंवा धुतला तरी पण ताई आम्ही तर पटकन सोप लावतो, साबणनेच फेस धुतो. तर असं करू नका. जेव्हाही आपण आपल्या फेसवर फाउंडेशन अप्लाय करतो तर त्याला साबण आणि ते फाउंडेशन असं मिक्स करायचं नाही, का तर साबणमध्ये पण खूप सारे केमिकल्स असतात. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही फाउंडेशन फेसवर अप्लाय केलं तर सर्वात प्रथम तुम्ही क्लिन्झिंग मिल्क घ्या, ठीक आहे. तुम्ही जर रोज डेली रुटीनमध्ये किंवा एव्हरीडे काहीतरी असते तेव्हा तुम्हाला फाउंडेशन अप्लाय करायचंच आहे, तर तुमच्याकडे एक फेस क्लीन करण्यासाठी एक क्लिन्झर असणं खूप गरजेचं आहे. छोटीशी बॉटल आणून जरी तुम्ही ठेवली मेडिकलमधून तरी चालेल, आणि मेडिकलमध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होतात, ठीक आहे. तर क्लिन्झिंग मिल्क घ्यायची आहे थोडीशी, ती व्यवस्थित फेसवर लावून 2-4 मिनटं व्यवस्थित फेसला मसाज करायचा आहे आणि नंतर फेस क्लीन करायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, तेव्हा जाऊन ती तुमचा फेस क्लीन होतो. पण तुम्ही काय करता, फाउंडेशनमध्येच तुम्ही सोप घेता, साबण घेता कुठला पण आणि त्याच्याने फेस धुतात. मग त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो, तुमच्या फेसवर ॲक्नी, पिंपल्स, डार्क स्पॉट सगळं काही तयार होतं, ठीक आहे. का तर बऱ्याचशा ताईंना ते माहिती नसतं. मी नेहमी सांगते, जर तुम्ही मेकअप करत असाल तर केअरफुली करा. तुमच्याकडे माहितीपूर्वक त्याचं नॉलेज असेल तरच तुम्ही ते यूज करा, नाहीतर माझ्या ताईंना नका करू. मी खरं सांगते, का तर बऱ्याचशा मी सांगते ना, मी जिथे राहते मुंबईला, आमची एरिया शूट एरिया आहे आणि आमच्या एरियामध्ये अशा ताई आहेत ज्या शूट लाईनमध्ये आहेत आणि जे माझे बेसिक क्लायंटसुद्धा आहेत आणि चांगले बोलतात ना क्लोज फ्रेंडसुद्धा आहेत. त्यासुद्धा त्यांची रुटीन कशी करतात मी नेहमी सांगत असते. महागडे प्रोडक्ट, महागडे मेकअप त्यांच्या फेसवर असतात, पण जसं त्यांचं शूट संपलं, पॅकअप झालं की पटकन त्या निघाल्या ट्रॅव्हलमध्ये, बसमध्ये असू द्या नाही तर ऑटोमध्ये असू द्या, पटकन ते कॉटन घेतात, आयपॅड घेतात, क्लिन्झिंग मिल्क घेतात आणि पटकन त्यांचा फेस क्लीन करतात, ठीक आहे. स्वच्छ क्लीन झाल्यानंतर ते पटकन फेसवर, स्किनवर टोनर यूज करतात, नाहीतर मग सनस्क्रीम यूज करतात, का तर त्यांना माहिती आहे जर मीने पटकन माझी स्किनला क्लीन करून मी तिला प्रोटेक्ट केलं नाही तर माझ्या स्किनची वाट लागणार, ठीक आहे. तर बऱ्याचशा ताईंना मी हे समजवायचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे माझ्या ज्या ताई, माझे जे बेसिक प्रोडक्ट आता माझ्या ताई वापरत आहेत, त्यांना तर फाउंडेशनची सुद्धा नीड नाही आहे,
की कुठलंच त्याच्यावर आणखी काही लावण्याची सुद्धा नीड नाही. फक्त आपली वन डे म्हणजे बोलतात ना डेली रुटीनवाले आपली डेची क्रीमच लावतात आणि पूर्ण दिवस जॉबवर असतात. त्यांच्या फेसला नीडच राहत नाही दुसरं काही लावायचं. आणि त्यांना सगळे विचारतात सुद्धा, ताई तुम्ही फेसवर काय लावलं आहे, फेस तुमचा छान दिसतो. आणि त्या ताई गर्वाने सांगतात, अभिमानाने सांगतात की अशा अशा ताईचं चॅनल आहे, त्यांचे हे प्रोडक्ट आहेत, आयुर्वेदिक आहेत आणि मी ते प्रोडक्ट लावते. डेची क्रीम अलग आहे आणि नाईटची क्रीम अलग आहे आणि त्याच्यानेच माझा फेस चांगला पण व्हायला लागला आहे आणि मला चांगला फील होतो. आणि जेव्हा तुम्ही आपली क्रीम लावता ना, तुमची स्किन इतकी मऊ पडते ना, इतकी सॉफ्ट होते ना माझ्या ताईंनो, काय सांगू, खूप छान होते. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. नाही ट्राय करायचं आहे तर नका ट्राय करू, चालेल, पण ताईशी जुडा, ताईची माहिती घेत राहा, त्याच्याने काहीतरी चांगलं शिकत राहा आणि स्वतःसाठी त्याचा उपयोग करा ना, बरोबर की नाही. मी तुम्हाला असं सांगतच नाही आहे की तुम्ही माझे प्रोडक्ट घ्या, तुम्ही माझे प्रोडक्ट घेतले मगच मी तुम्हाला माझी ताई सांगेल किंवा माझी मैत्रीण सांगेल, नाही. ऑलवेज तुम्ही माझी ताई आहात. ज्या पण जिथून पण कोणी मला बघतात त्या सगळ्या माझ्या ताई आहेत, माझ्या फॅमिली आहेत आणि मला खरंच माझ्या फॅमिलीची, माझ्या ताईंची मदत करायची आहे. म्हणून तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन 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 माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. तर माझ्या ताईंनो नक्कीच 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 ताईची व्हिडिओ फॉलो करा आणि माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली तर शेअरसुद्धा करा, ठीक आहे. नाही काही यूज करायचं नका करू, पण स्वतःची स्किन रूटीन घ्यायला तरी चांगल्या प्रकारे शिका. आणि मी खूप चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी बनवत आहे, ज्याच्यामध्ये रोज काहीतरी वेगळं वेगळं टिप्स मी तुम्हाला देणार. त्याच्यातनं सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसची, स्किनची केअर करू शकतात आणि स्किन तुमची चांगली ठेवू शकता, ठीक आहे ताईंनो. आपली स्किन आपल्या हातामध्ये, आपली केस आपल्या हातामध्ये. तुम्ही जितकी छान त्याची निगा राखणार तितकी स्किनची लाईफलाईन तुमची वाढत जाणार, ठीक आहे. जसं आपल्याला अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, तसंच आपल्या फेसलाही ऑक्सिजनची गरज आहे. आणि ऑक्सिजन तुमच्या फेसवर कधी येणार, जेव्हा तुमच्या फेसला ऑक्सिजन पुरतं ना, तेव्हाच तुमची स्किन ग्लो करते आणि तुमची स्किन टवटवीत दिसते, ठीक आहे, फ्रेश दिसता. पण ऑक्सिजन असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर आजच्या पुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये आणखी ह्याच्या पुढे पण तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर आपला नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. तो ब्लॉगसुद्धा वॉच करायला विसरू नका, ठीक आहे. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी माझ्या स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बाय माझ्या सगळ्या ताईंना, बाय बाय.